नागपूर शहरात जर आपल्याला BCA कोर्स करायचा असेल 2026 मध्ये, तर 2025 मध्ये नेमकं काय घडलं होतं समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, नागपूर शहर किंवा नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये ज्या काही कॉलेजेस येतात त्या येतात अंडर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी. आणि या युनिव्हर्सिटीचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो आहे मित्रांनो, की जर आपल्याला BCA करायचं असेल ॲफिलिएटेड कॉलेजेसमध्ये, तर 12वीला मॅथ्स असणं गरजेचं आहे. आर्ट्सच्या विद्यार्थ्याचं मॅथ्स नसतं, कॉमर्सचे बरेचसे विद्यार्थी मॅथ्स घेत नाही, सायन्सचेही बरेचसे विद्यार्थी मॅथ्स घेत नाही. तर 2025 मध्ये मुलांनी CET दिली. हा नियम किंवा ही एलिजिबिलिटी माहितीच नव्हती आणि मित्रांनो CET देऊन कॅप प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. कॉलेजेस सुद्धा अलॉट झाल्या आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर जेव्हा मार्कशीट समोर ठेवली गेली, कॉलेजेसनी त्यांना रिजेक्ट केलं. मित्रांनो, जर हे घडू द्यायचं नसेल तर आपण लक्षात घ्या की जर आपला 12वीला मॅथ्स नसेल तर आत्तापासून मॅथ्सचं प्लॅनिंग करा. एखाद्या वेळी पुढच्या वेळी ही एलिजिबिलिटी जी आहे ती निघून जाऊ शकते, पण भाई अभी से तयारी करके रखो, बाद में गडबड नहीं होणार. या रिलेटेड अजूनही शंका असतील मित्रांनो, खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच.